शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फुलांची शेती करायची, फळांची शेती करायची आणि पालेभाज्यांची शेती करायची आहे आणि त्याचे लाईव्ह डेमो प्लॉट बघायचे आहेत, तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी शेतकऱ्याची पोर शैला शिंदे पंढरपूरहून आज आले आहे सांगली येथील तुंग या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपण बघताय हा झेंडूचा प्लॉट। ही झेंडू मधली शॉर्ट व्हरायटी आहे, बुटकी व्हरायटी। आणि इकडे बघू शकताय झेंडूची उंच ऑरेंज व्हरायटी आहे आणि या ठिकाणी आपण बघताय झेंडूची उंच येलो व्हरायटी आहे। आणि यासारखे तुम्हाला फुलांचे 11 ते 12 लाईव्ह प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तुम्हाला शेवंती फुलाची शेती करायची आहे आणि त्याचे लाईव्ह डेमो बघायचे आहेत आणि प्लस कोणती व्हरायटी निवडायची आहे हा जर प्रश्न पडला असेल, यामध्ये तुम्हाला टोमॅटोचे प्लॉट ही बघायला भेटेल आणि यामध्ये तुम्हाला 3 ते 4 व्हरायटी बघायला भेटतील त्याचे लाईव्ह डेमो। आणि वर्षभर चालणारे आणि शेतकऱ्यांची पसंती असलेली गुरु ही व्हरायटीचं सुद्धा तुम्हाला लाईव्ह डेमो प्लॉट बघायला भेटेल। त्याचसोबत आपण या ठिकाणी बघतोय खरबूज, कलिंगड, काकडी, भेंडी, दोडका, कारली। तर शेतकरी बांधवांनो, आपण बघताय 120 पेक्षा जास्त व्हरायटीचे लाईव्ह डेमो प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे आणि एक्झिबिशनची तयारी तर चालूच आहे। त्याचबरोबर आर्डोर सीड्सने नव्याने लॉन्च केलेल्या विक्रम 77 या पपईच्या हायब्रिड वाणाचा डेमो प्लॉट देखील शेतकऱ्यांना पाहता येणार आहे। विक्रम 77 हा पपई वाण किपिंग क्वालिटीला नंबर 1 आहेच, त्याचबरोबर त्याच्यामध्ये नर 0% आहे। फळे एकसारखी आकाराची असतात आणि व्हरायटी रोगाला व्हायरसला दणकट आहे। तब्बल 11 ते 12 व्हरायटीच्या शेवंतीचे प्रकार आपल्याला या प्लॉट वरती बघायला भेटतील। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर उत्तम शेती आणि भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर आर्डोर सीड्स आणि विकास हायटेक नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलेलं कृषी विकास 2026 ह्या प्रदर्शनाला नक्की व्हिजिट करायचं आहे, कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एकदम सुंदर अशा पद्धतीचे पालेभाज्यांचे, फळांचे, सगळ्या पिकांचे लाईव्ह डेमो प्लॉट। शेतकरी बांधवांनो, यासारख्या 120 हून अधिक व्हरायटी तुम्हाला 100 एकरावरती बघायला मिळणार आहेत आर्डोर सीड्स यांनी आयोजित केलेल्या कृषी विकास 2026 मध्ये। तर याचा पत्ता आहे सांगली जिल्ह्यातील तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी। तर ह्याची तारीख आहे 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान। धन्यवाद।